नमस्कार मित्रांनो, मी योगेश सर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। हा 12वीचा मॅथ्स 1चा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर। याला सीईटी मध्ये 5 ते 6 प्रश्न विचारले जातात। त्यातले काही प्रश्न हे जेईचे कॉपी करून तुम्हाला दिले जातात। सीईटी मध्ये मागच्या काही वर्षात बघण्यात आलेला आहे। असो, लय लोड घेऊ नका। लेसन खूप अवघड का? बिलकुल नाही, खूप सोपं आहे। फक्त थोडंसं बेसिक चांगलं असलं पाहिजे, कारण या लेसनचं बाळांनो वेटेज आहे 10 मार्कांचं। करू स्टार्ट। चलो, हे थोडंसं बेसिक तुम्हाला इयत्ता 9वी 10वी 11वी 12वीला होतं। त्यातल्या त्यात काय, हे डिग्री आणि हे असतं रॅडियन। यातल्या यात कशाची गरज आहे मला ते सांगतो। 180 म्हणजे असतं पाय। अरे वरती पाय 180 म्हणजे असतं पाय। याच्या हाफ केलं म्हणजे सोनं हे असं पाय बाय 2। इथं द्यायचा 30 आहे समजा 60। इथं 30 म्हणजे असेल पाय बाय 6। इथं 60 म्हणजे असेल पाय बाय 3। सोनं सिंपल आहे ना। 3 6 6 3 3 इथं आला म्हणजे खाली यायचा 6। इथं 6 खाली यायचा कोण 3। इथं असेल 45 सपोज नाही माहिती। इथं 4 इथं लिहायचा पाय बाय 4। एवढं बेसिकली माहिती पाहिजे। ॲज यू नो बेटांनो, जर पाय म्हणजे 180 असेल तर 2 पाय किती असणार सोन्यानो 360। इथंपर्यंतच लागतं, लय लोड घ्यायची गरज नाही। आणि हो बाळांनो, हा टेबल तुम्हाला माहितीच असला पाहिजे, जे तुम्ही 9वीला 10वीला 11वीला आता 12वीला तुम्ही शिकत असाल। शिकला का ते आयुष्यात पाहिलंय? ओके, व्हेरी गुड। आता सगळ्यात मेन काय, हा लेसनला आणि 12वीच्या मॅक्सिमम लेसनमध्ये जे फॉर्म्युले आपल्याला लागतात, अलाइड अँगलचे फॉर्म्युले हे खूप महत्त्वाचे। आणि मुलाला पाठ करतात आणि नंबर ऑफ टाइम विसरतात। आणि खूप जण याला नवीन नवीन वेने शिकवतात। मी माझ्या वेने सांगेल, जो सगळ्यात सिम्पलेस्ट वे असेल। कारण काय होतं, मी खूप ऑब्झर्व करतो तर मॅक्झिमम काय म्हणतात, ऑल स्टुडंट टेक कॉपी। म्हणजे ऑल आर पॉझिटिव्ह, साइन इज पॉझिटिव्ह, टी इज पॉझिटिव्ह, कॉस इज पॉझिटिव्ह। याच्यात होतं कन्फ्युजन। मी ते कन्फ्युजन करून देणार नाही। मी जे लहानपणी शिकलो मी तेच तुम्हाला शिकवणार। एकच मिनिट बाप्पा, सॉरी मागे हो। हे बघा, मला हे आवडत नाही शिकवायला, मग मी काय शिकवणार आहे ते ऐकायचं। तुम्ही लहानपणी शिकला असाल हा पहिला क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि कोणता फोर्थ क्वाड्रंट, हो की नाही? चलो, पहिल्यामध्ये हे असतात आपले पॉइंट्स प्लस प्लस, बरोबर ना। एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह, हो की नाही बाळांनो? सेकंडमध्ये काय असतं राजांनो, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह। थर्डमध्ये दोघे कसे असतात, निगेटिव्ह। आणि फोर्थमध्ये एक्स असतो पॉझिटिव्ह आणि वाय असतो निगेटिव्ह। एवढं बेसिक माहिती पाहिजे। ओके, दुसरं लक्षात ठेवायचं, एक्सला लिहायचं कॉस थिटा, म्हणजे जो एक्स तो आपला कॉस, जो आपला वाय तो आपलं साइन। म्हणजे एक्सचं जे साइन आहे, चिन्ह तेच कॉसचं असतं आणि वायचं जे आहे ते साइनचं असतं। तुम्ही याबद्दल माहिती घेतलेली ऑलरेडी असेलच। पॅरामेट्रिक फॉर्म वगैरे ते बघितले आपण, ते पोलार कोऑर्डिनेट्स वगैरे असो। लय लोड घेऊ नका, ऐका। इथं एक्स कसा आहे पॉझिटिव्ह, तर बाळांनो इथे लक्षात ठेवायचंय कॉस थिटा, जो एक्स तोच कॉस, कॉस इज पॉझिटिव्ह, साइन इज ऑल्सो पॉझिटिव्ह। आणि सोन्यांनो सेम इथं बोला बरं, कॉस कसा असेल रे, एक्स म्हणजे एक्स होता निगेटिव्ह म्हणजे कॉस इज निगेटिव्ह, वाय होता पॉझिटिव्ह म्हणजे साइन इज पॉझिटिव्ह। हा सगळ्यात भारी वे तुम्हाला मी शिकवतोय। ओके, कॉस इथे बघा दोघे कसे निगेटिव्ह, कॉस इज निगेटिव्ह, साइन इज निगेटिव्ह। सेम हियर, कॉस इज पॉझिटिव्ह आणि साइन इज निगेटिव्ह। मग आता राहिला कोण तिसरा बाबा आपला टॅन। टॅनच्या बाबतीत सिंपलचं बोलायचं काय, साइन सेम टॅन पॉझिटिव्ह आणि साइन डिफरंट टॅन इज निगेटिव्ह। इथं चेक कर, साइन कसे दोन्ही सेम होते म्हणजे इथं टॅन कसा असेल बाळांनो पॉझिटिव्ह। इथं कशी साइन सेम आहे की नाही सोन्यांनो, म्हणजे टॅन कसा असेल पॉझिटिव्ह। इथं साइन कसे होते डिफरंट म्हणजे बाळांनो टॅन कसा असेल निगेटिव्ह, आणि इथंही टॅन कसा असेल साइन कसे होते डिफरंट म्हणजे टॅन इज निगेटिव्ह। याचा बेनिफिट काय होतोय का, मुलं कन्फ्युजन होत नाही। जे समजा मगाचा पॅटर्न आपला ऑल स्टुडंट टेक कॉपी, मग ते काय होते कन्फ्युजन करतं। इथं साइन पॉझिटिव्ह म्हणजे बाकी निगेटिव्ह हे लक्षात ठेवावं लागतं। टॅन पॉझिटिव्ह म्हणजे बाकी निगेटिव्ह हे लक्षात ठेवावं लागेल। पण टॅन पॉझिटिव्ह म्हणजे कॉट पण पॉझिटिव्ह असेल। ओके सोन्यानो, तर ह्याच्यापेक्षा मला हे जास्त इझी वाटतं, कारण आपण लहानपणापासून हे बघितले प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस आणि मायनस। मग याचा यूज याच्यात कसा होणार ते सांगण्यापूर्वी महत्त्वाचा एक गंमत सांगतो, अँगल्स कसे असले पाहिजेत ते सांगूया बघा आपण। आता एक्झाम्पल बघा, हा जो पहिला क्वाड्रंट आहे यातील अँगल आणि मी थिटा पकडायचा। दुसऱ्यामधील जो अँगल आहे तो असेल बाळांनो पाय मायनस थिटा। लक्षात ठेवायचंय, पहिल्याच्या थिटा, दुसरा म्हणजे पाय मायनस
थिटा, तिसरा म्हणजे पाय प्लस थिटा आणि चौथा म्हणजे 2π मायनस थिटा, कारण तर 0 आणि कोण असतो 2π. मला सर हे कसं बघ, सोन्या हा 0 असेल तर हा किती असतो रे 180 म्हणजे किती पाय. आता लॉजिकल आहे, तू जेव्हा इथं असेल तर इथला अँगल 180 पेक्षा कमी आहे म्हणून लिहायचं मायनस थिटा. इथला अँगल 180 पेक्षा कसा आहे जास्त आहे म्हणजे प्लस. अबे जास्त म्हणजे प्लस ना बाप्पा. हां, इथला अँगल 2π पेक्षा कसा आहे कमी आहे म्हणून 2π मायनस थिटा. हे एकदा तुमच्या डोक्यात फिट बसलं की मग तुम्हाला टेन्शन नाही, कारण हे फॉर्म्युले आपोआप बनणार आहे. कसे बनणार ऐका, वाचा. पहिला कोण आहे साइन पाय मायनस थिटा. साइन पाय मायनस थिटा. बघ पाय मायनस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे, पाय मायनस म्हणजे सेकंड. सेकंडमध्ये साइन कसा चेक कर पॉझिटिव्ह. सो इथं तुझा आन्सर आहे बेटा नो पॉझिटिव्ह. सेकंडमध्ये कॉस कसा सोडणार निगेटिव्ह म्हणजे हा झाला आपला कोण निगेटिव्ह. सेकंडमध्ये टॅन कसा आहे निगेटिव्ह, कारण हे दोघं असे डिफरंट आहे तर टॅन इज अ निगेटिव्ह. आता बघ इथं कोण वाच पाय प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट आणि थर्डमध्ये माहिती आहे मायनस मायनस असतं. याचा अर्थ सोन्यानं सिंपल आहे, कॉस प्लस साईन काय होणार बाळांनो निगेटिव्ह, कॉस काय होणार निगेटिव्ह. हे बघ मी काय करतो सोन्या, पाय प्लस थिटा चेक केलं ओके, साईनकडे आलो, साईन कसा आहे निगेटिव्ह, साईन कसा आहे निगेटिव्ह म्हणजे दिलेलं मी मायनस साईन थिटा. कॉस कसा आहे निगेटिव्ह मायनस कॉस थिटा. राहिलं लक्षात, व्हेरी गुड. आणि टॅन कसा असणार कॉमन सेन्स आहे, हे दोघंही सेम आहे बघ नाही तर मायनस मायनस सेम आहे. सेम म्हणजे टॅन इज पॉझिटिव्ह म्हणजे बाळांनो हा आला काय प्लस टॅन ऑफ थिटा. हे लक्षात ठेवणं खूप अवघड नाही, पण याला एकदा नीट बारकाईने समजून घ्या, कारण हा एका लेसन पुरता कन्सेप्ट नाही आहे बापू, हा भरपूर लेसनमध्ये कुठे येत असतं. त्यामुळे बेसिक मुलांचं स्ट्रॉंग असलंच पाहिजे, हे तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी. चलो इथे बघ कोणी 2π मायनस थिटा. 2π पेक्षा कमी म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे बेटांनो फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ म्हणजे साईन कसा असतो, साईन म्हणजे वाय ॲक्सिस, तो कसा आहे निगेटिव्ह आहे किंवा साईन कसा आहे निगेटिव्ह आहे. मग हाला मायनस साईन थिटा, हा कसा आहे कॉस थिटा पॉझिटिव्ह होता आणि टॅन कसा आहे सोन्यानो निगेटिव्ह. बस एकदा हे तुम्हाला जमलं की पहिला जो टॉपिक आपला प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन फिनिश होतो. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना हे कन्सेप्ट चांगले समजले असेल. यस और नो पोट्या हो, बोलत जायचं राजांनो, नुसतं बसून ढेबरे म्हणून बसायचं नाही. करू स्टार्ट. चला बाळांनो स्टार्ट करूया. पहिला टॉपिक प्रिन्सिपल सोल्युशन. काय असतं बेटांनो बघा, अ सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन इफ व्हॅल्यू ऑफ द थिटा लाईज इन बिटवीन 0 ते किती 2π. म्हणजे काय रे गायकाने ऐका. आता ही एक्झाम्पलची गोष्ट समजा बाळांनो, आता बघा हे आपले डबे, हां इथून 0 पासून ते किती परत 2π म्हणजे कसं असं बुर्र गेलं तर याच्यामध्ये जेवढे पॉसिबल सोल्युशन भेटतात याला म्हणतात प्रिन्सिपल सोल्युशन. एक एक्झाम्पल सांगतो. समजा मी घेतलं साईन थिटा इक्वल टू 1/2. आता तुम्हाला माहिती आहे 1/2 ही साईनच्या 30 म्हणजे किती बेटा π/6 ची व्हॅल्यू, म्हणजे याच्यामध्ये एक काय भेटणार आपल्याला π/6. आता अजून चेक कर, हा कसा इथे पॉझिटिव्ह आहे. साईन कुठे असतो पॉझिटिव्ह मी सांगितले बेटा, इथं आणि इथे. इथे निगेटिव्ह असतात, इथे साईन असतो पॉझिटिव्ह. हे इथे म्हणजे काय रे पाय मायनस थिटा. पाय मायनस हा जर पकडला समजा मी थिटा त्याला π/6. 6 × π 6π मायनस 1π 5π/6. अशा दोन व्हॅल्यू ज्या भेटतात याला म्हणतात प्रिन्सिपल सोल्युशन, जे मॅक्झिमम टाइम तुम्हाला 2 भेटणार आहे. क्लिअर टू ऑल ऑफ यू. तर आता बापू एक क्वेश्चन घेऊन तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली हा मॅटर काय आणि कसं लिहितात तेही महत्त्वाचं आहे. बघा आता एक्झाम्पल आहे, हा होता माझा कोण कॉस थिटा इक्वल टू 1/2. स्टेप नंबर 1 कॉस थिटा 1/2 कॉसच्या कोणाची व्हॅल्यू बाळांनो ती असते आपली 30 का 60. 60 म्हणजे किती रे π/3 ची व्हॅल्यू. एक कळालं. आता हा कसा होता पॉझिटिव्ह होता. आता हे चेक कर, कॉस अजून कुठे असतो पॉझिटिव्ह, इथे असतो पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे कसा येतो पॉझिटिव्ह. हे इथे म्हणजे कुठे रे फोर्थमध्ये, आणि फोर्थमध्ये काय आपला अँगल असणार होता 2π मायनस थिटा. हे बघा हा फॉर्म्युला बघा आपला व्यवस्थित बाग. चला म्हणजे काय कळालं सर आपल्याला काय समजलं बाळांनो की 2π मायनस थिटा इज ऑल्सो नथिंग बट कोण कॉस थिटा. बरं आता थिटा 1 जर हा असेल, हा याच्यात ठेवला असता तर काय झालं असतं रे बापू 2π मायनस π/3 इज इक्वल टू वॉट कॉस π/3. याला सॉल्व करूया. किती बनले बेटा 3 × 2 6 6 - 1
5π/3 इज इक्वल टू काय रे बाळांनो cos π/3 हो की नाही. म्हणजेच काय बनला याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम होती. जी किती होती बेटा 1/2 आणि हा आपला कोण होता cos थिटा. म्हणजे थिटाच्या दोन व्हॅल्यू आल्या. एक कोण आली बाळांनो एक आली 5π/3 आणि दुसरी व्हॅल्यू जी आली बेटांनो ती होती कोण π/3. तर कॉमनली सेन्स आहे एक काम करा छोटी इकडे लिहून काढा आणि मोठी व्हॅल्यू तिकडे लिहून काढा. बरं या दोन्ही व्हॅल्यू जर तुम्ही चेक केल्या तर या दोन्ही व्हॅल्यू किती 0 ते 2π मध्ये लाय करतात हो की नाही. मग बाळांनो हे आलं आपलं काय प्रिन्सिपल सोल्युशन. शेवटी लिहायचं बघतं काय हेन्स प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज एक आला किती π/3 दुसरा आला किती 5π/3 असे आले आपलं प्रिन्सिपल सोल्युशन. सो जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. नीट समजून घ्या बाळांनो म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. सांगू आता मी नीट ऐकायचं. ओके स्टेप नंबर 1 साइन थिटा काय होता रे 1/√2. साइन थिटा 1/√2 साइनच्या कोणाची व्हॅल्यू बाळांनो तुम्ही तर कधी चेक केलं तर बघा इथं दिसतं ना बापा साइन π/4 साइन 1/π/4 1/√2 कॉस पण किती असतो π/4 1/√2. ओके चलो. सो बापू पहिली स्टेप आली कोण इथं आपली साइन माणूस हट. ओके सारी शक्तिमान इज इक्वल टू वॉट साइन π/4. एक तर व्हॅल्यू कळाली की थिटा एक किती बनला आपला π/4. आता अजून एक चेक कर हा इथे कसा आहे रे पॉझिटिव्ह आहे. मग आता सांग बरं साइन कुठे असतो रे पॉझिटिव्ह. चला आपण चेक करूया आपल्या फंड्यामध्ये. साइन म्हणजे कोण वाय कुठे फर्स्ट आणि सेकंड मध्ये पॉझिटिव्ह आहे. पहिला तर संपला विषय. सेकंड साठी काय π-θ. सेकंड साठी काय असतो आपला फंडा π-θ. मग इथं लिहायचं बाळांनो साइन π-θ हा कोण असतो रे साइन थिटाच असतो. बरं एक तर माहीत झाला की नाही याच्यात π/4 ठेव बरं काय होईल साइन π-π/4 म्हणजेच काय रे बापू साइन π/4 राजा. हे किती बनलं बेटा 3π/4 म्हणजेच काय रे बाळांनो साइन π/4 आणि लॉजिकली ही व्हॅल्यू सेम झाली जी किती होती रे 1/√2. म्हणजे हा एक अँगल ऑलरेडी आला आहे की नाही थिटा आपला बाळू. हा पण आला आपला एक थिटा. म्हणजे थिटाच्या दोन व्हॅल्यू आल्या एक आला π/4 आणि थिटा किती बनला एक 3π/4. याचा हे झालं आपलं प्रिन्सिपल सोल्युशन. काय अवघड आहे का फक्त बेसिक चांगलं ठेवा. कळतंय का मी काय म्हणतोय ते. पहिले काय केलं ही व्हॅल्यू काढली मग काय चेक केलं साइन पुढे पॉझिटिव्ह सापडला. सेकंड साठी हा आला आपला फॉर्म्युला हो की नाही. बस थिटाला पकडला π/4 याच्या टप्पन ठेवला सबकॉन सोडवला. एक आली ही एक आली ही व्हॅल्यू अंडरस्टूड. अजून एक प्रश्न बघूया चला. बघा आता बघा कसं आहे आता मायनसचा मॅटर आहे. काय मॅटर आहे सांगतो ऐका. इथे आला बापा सॉरी हा आला कॉट थिटा -√3. तुला कॉट नाही आवडत मला माहिती. कॉटच्या उलट्या कोण आहे टटच्या उलट्या कोण आहे कॉट. तर हा आला कोण टॅन. याला उलटा केलं म्हणजे याने काय पाप केले मग हा पण झाला उलटा. आता प्रॉब्लेम कुठे माहिती का -80 काय -80. मग बेटा क्या करेंगे हम बेटा टॅन थिटा यहाँ पर था माइनस. आता ही चेक करा 1/√3 टॅनच्या कोणाची व्हॅल्यू असते रे 30 डिग्री. म्हणजे हा आला टॅन π/6. हे समजलं. आता प्रॉब्लेम कुठे बघ इथे मायनस साइन आहे. आता मायनसला जोपर्यंत आपण प्लस करत नाही तुम्हाला हा टॅन कट होणार आहे का रे नाही. मग आता मायनस टॅन मग चेक कर बघ टॅन कुठे असतो निगेटिव्ह. तू मागा टेबल बघितला आपला साइन डिफरंट टॅन निगेटिव्ह. पहिला आणि कोणता क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट. पहिला आणि कोण थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन असतो निगेटिव्ह हो मारीन सोन्या. सेकंड आणि फोर्थ मध्ये टॅन असतो निगेटिव्ह. सेकंड आणि फोर्थ मध्ये सेकंड म्हणजे कोण π-θ आणि फोर्थ म्हणजे काय 2π-θ. मग इथे आपण दोन फॉर्म्युले फॉर्म करूया बनवूया बाळांनो. एक आला कोण π-θ आणि एक इथं लिहितो ना समोर इज इक्वल टू आणि एक कोण आला आपल्याकडे टॅन 2π-θ. सेकंड मध्ये आला कोण टॅन निगेटिव्ह आणि इथे आला पण टॅन कसा आला रे निगेटिव्ह. आता एक सेन्स आहे हा मायनस याला करायचं आहे प्लस त्याशिवाय कट होणार नाही. हे मास्टर मगा बोलला होता. मग काय करायचं हा
ॲज अ पकडायचा फक्त थिटा, किती π/6 पकडला थिटा, याच्यात ठेवला टॅन पाय मायनस π/6 म्हणजे एक आला कोण मायनस टॅन π/6. सेम इथं टॅन 2π मायनस π/6 म्हणजेच काय रे बापू मायनस टॅन π/6. आता याला सॉल्व कर. टॅन 6π मायनस 1π 5π/6 म्हणजेच काय रे मायनस टॅन π/6. एक अजून टॅन 6 दुने 12 मायनस 1 11π/6 म्हणजेच काय रे बाळांनो मायनस टॅन π/6. बघा आता हा मायनसला मी केला प्लस अशा वेळेने, हा पण एक मायनस मी याला केला प्लस अशा वेळेने, म्हणजे दोन्ही झाले प्लस. मग आता आपण लिहू शकतो काय टॅन थिटा इज इक्वल टू ही व्हॅल्यू म्हणजेच कोण ही व्हॅल्यू कोण एक आली किती टॅन 5π/6 आणि हीच इक्वल टू याला पण असणार कारण हा माणूस दोघांचा सेम होता. मग इथे आला कोण टॅन 11π/6 म्हणजे सोन्या हा आला एक थिटा आपला हा आणि एक आला कोण आपला हा थिटा. एक बनला किती 5π/6 आणि एक थिटा बेटा काय बनला आपला 11π/6. असे आले आपले दोन प्रिन्सिपल सोल्युशन. हे बघ समजून घे. आपण इथे डायरेक्ट सॉल्व केलं का नाही कारण टॅन टॅन कट होत नसतो. मग काय करायचं या मायनसला प्लसमध्ये आणायचं आहे. मग आपण हे चेक केलं की टॅन कुठे असतो निगेटिव्ह. आपल्याला काय सापडलं की टॅन हा सेकंड आणि फोर्थ मध्ये असतो निगेटिव्ह. मग निगेटिव्हला करायचं आहे पॉझिटिव्ह. हे आपले फॉर्म्युले. सेकंडसाठी काय बनणार हा आला फॉर्म्युला आपला टॅन पाय मायनस थिटा मायनस टॅन थिटा आणि फोर्थ मध्ये काय टॅन 2π मायनस थिटा म्हणजेच मायनस टॅन थिटा. म्हणजे मी काय केलं बाळांनो या मायनसला कन्वर्ट केलं प्लसमध्ये. एकदा हा वापरला एकदा हा वापरला. थिटा पकडला याचा कोण π/6 यामध्ये ठेवला. हा म्हणजेच हा आहे आणि हा म्हणजेच हा आहे म्हणजे हा सगळं सेम होतं की र. मग टॅन थिटा म्हणजे एक हा आणि एक आला हा कट झाला. थिटा एक किती बनला बेटा π/6 आणि एक थिटा किती बनला सोन्यानो 11π/6. क्वेश्चन सर्वांना समजला. खूप छान आणि IMP पॅटर्नचा क्वेश्चन होता. चला जाऊया अजून काही क्वेश्चन्स आहे. एक दोन घेतो अजून म्हणजे मला आयडिया येऊन जाईल बाळांनो. बघा समजा आता हा क्वेश्चन घेतला आपण कोण आहे माझ बरं साइन थिटा 1/2. बघ इथे पण निगेटिव्ह आलंय. कसं करतात बघ स्टेप नंबर 1 सांगतो मी. पहिले हे चेक करायचं 1/2 ही साईनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे 30ची. हे 30 म्हणजे किती रे साइन π/6. एक कळालं. दुसरं हा कसा आहे निगेटिव्ह आहे चालणार नाही. याला करायचं आहे पॉझिटिव्ह याला करायचं आहे पॉझिटिव्ह. मग पहिले हे चेक करायचं की साइन हा कुठे असतो निगेटिव्ह. आता चेक कर साइन म्हणजे कोण रे वाय ॲक्सिस. तो कुठे असतो निगेटिव्ह थर्ड आणि फोर्थ मध्ये. मग थर्ड साठी बेटा काय बनवायचा फॉर्म्युला थर्ड म्हणजे काय रे पाय प्लस थिटा काय बनणार मायनस साइन थिटा आणि फोर्थ म्हणजे काय रे सोन्यानो 2π मायनस थिटा म्हणजे काय रे मायनस साइन थिटा. म्हणजे -2 प्लस असं करता येईल किंवा असं करता येईल आणि दोन सोल्युशन जनरली आपल्याला भेटतात हे माहीत झालं आपल्याला आता. ओके मग काय हे असा डायरेक्ट कट होणार का नाही कारण इथं मायनस साइन आहे तो आपल्याला थिटा तर पाहिजे की नाही. मग काय करायचं माहिती का इथं याला बघायचं हा थिटा आपण पकडायचा π/6 आणि याच्यात हाणायचा साइन पाय मायनस π/6. एक काय बनणार मायनस साइन π/6 ची व्हॅल्यू. सेम इथं साइन 2π मायनस π/6 म्हणजेच मायनस साइन π/6. म्हणजे काय कळलं बापू आपल्याला एक आलं हे 12 + 6 - 1 5π/6 म्हणजेच कोण रे मायनस साइन π/6 आणि सेम इथं साइन 6 दुने 12 1 11 11π/6 म्हणजेच काय रे मायनस साइन π/6. इथून एक गोष्ट समजली. काय समजली बाळा की -2 प्लस हा आला. मग साइन थिटा इक्वल टू बघ हा होता मायनस याला आपण एक केलं ह्यामध्ये प्लस आला कोण 5π/6. सेम हाच मायनसला प्लस केला आपण फोर्थ मध्ये तर तो ऑल्सो इक्वल टू व्हॉट साइन 11π/6 आणि कॉमन सेन्स आहे काय सेन्स आहे की या दोघांची व्हॅल्यू काय असणार -1/2. हा झाला साइन साइन कॅन्सल. थिटा एक बनला कोण एक थिटा बनला आपला बेटा काय 5π/6 आणि दुसरा थिटा बाळांनो काय बनला आपला 11π/6. आय होप तुम्हाला आता हा कन्सेप्ट कळला सर्वांना. यस ऑर नो. प्रिन्सिपल सोल्युशन खूप सोपं आहे फक्त बेसिक चांगलं असलं पाहिजे होतं. ओके अजून एक क्वेश्चन घेऊया हवं तर चला पुढील क्वेश्चन. हा तुम्ही ट्राय करा मी हा करून दाखवतो. बघा
√3 कोसेक थिटा प्लस 2 लय लोड घेऊ नका अरे बाप्पा. हां हे बघा √3 कोसेक थिटा प्लस 2 इक्वल टू 0. आता तुला माहिती आहे काय, तुला कोसेक आवडत नाही, मग कोण आवडतो, कोसेकच्या उलटा कोण आहे, साईन. मग कसं करायचं याला पहिले बाळांनो मी जर हा प्लस 2 गेलो घेऊन पलीकडे तर हा काय बनणार राजांनो, √3 कोसेक थिटा इक्वल टू -2. ए सोन्या अरे बघ ना हा इथं कसा आहे मल्टिप्लाय काय होईल तो डिवाइड म्हणजे बेटा कोसेक काय बनणार रे -2/√3. पण तुला माहिती आहे तुला हे आवडत नाही, तुला जे आवडतं ते बोलत नाही राजा. हा कोसेकच्या उलटा कोण असतो, साईन. मग याला लिहायचं साईन थिटा इक्वल टू -√3/2. आणि आपण आता सेम पॅटर्न ऑफ क्वेश्चन बघितला होता, साईनचा फक्त होता -1/2. म्हणजे कॉन्सेप्ट काम हेच. परत चला बोला पहिली स्टेप काय करायची बाळांनो, मायनसला हात लावायचा नाही. ही व्हॅल्यू साईनच्या कोणत्या अँगलची होती बाळांनो ती चेक करायची. 60 म्हणजे असतं π/3. आता हा निगेटिव्ह आहे, मला हवा आहे का नाही, कारण मला पॉझिटिव्ह शिवाय याला कट करता येईल का नाही. मग आता हे चेक करायचं की साईन कुठे असतो निगेटिव्ह. साईन म्हणजे वाय ॲक्सिस, थर्ड आणि कोणता फोर्थ. व्हेरी गुड. थर्ड म्हणजे काय रे बाळांनो पाय प्लस थिटा आणि फोर्थ म्हणजे काय रे सोन्यांनो 2π - थिटा. थर्ड मध्ये हा काय बनणार निगेटिव्ह, हा आला -sin थिटा आणि हा बनणार परत सेम -sin थिटा. म्हणजे काय -2 असं करायचंय. मायनसला कन्वर्ट अशा वेळेने आपण करणार आहे पॉझिटिव्ह मध्ये किंवा प्लस मध्ये. मग सर आता काय करायचं बापू, आता याला ॲज अ पकडायचं थिटा किती π/3 आणि याच्यात ठेवायचा काय होईल sin π प्लस π/3 इज इक्वल टू -sin π/3. सेम इथं sin 2π -π/3 म्हणजेच काय रे बाळांनो, म्हणजेच काय रे सोन्यांनो आणि सोनींनो हाला -sin π/3. चल आता आपल्याला सॉल्व करूया. हां बोल 3 × 3 = 4. हा झाला किती वेळा 4π/3. ही म्हणजे कोणाची व्हॅल्यू आली sin π/3 ची. सेम इथे 3 × 6 6 - 1π. अरे बापा 3 × 6 कर, यातून एक कमी कर 5π/6 म्हणजेच काय रे -sin π/3. मग एवढं कळलं का, -2 करायचं होतं. हा आपल्या या साईडचा साईन थिटा असंच ठेवला इज इक्वल टू वॉट, याची व्हॅल्यू काय आली वे, एक आली किती बाळांनो sin 4π/3 आणि याला कन्वर्ट केलं एक आली रे sin 5π/6. तर लॉजिकली थिटा एक भेटला किती रे बाळांनो 4π/3 आणि एक भेटला काहीतरी चुकलं आपल्याकडून, कुछ तो हुआ है. ओ माय गॉड, यहाँ पर अपना 3 चाहिए थे बच्चा, हमारे से गलती हो गई है. हा आला किती वेळांनो π/3, एक आला हा आणि एक आला हा, असे आले दोन्ही जनरल प्रिन्सिपल सोल्युशन. सर्वांना कळलं बेसिक कन्सेप्ट काय प्रिन्सिपलचा. आय होप सर्वांना समजलं असेल बाळांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जनरल सोल्युशन, ज्याचा एक क्वेश्चन तर येतोच बापू. एक तर याचा आला 2 मार्क्सला ठीक, नाही तर त्याचा 3 आणि 4 मार्क्सला तर फिक्स आहे. आणि त्या लोकांना एक क्वेश्चन तर लईच आवडतो भाऊ, प्रचंड आवडतो महाराष्ट्र बोर्डला. त्यांनी आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा तो प्रश्न दिलेला आहे 4 मार्कांना. अवघड नाही, फक्त समजून घ्यावं लागतं व्यवस्थित. आय होप तुम्हाला सर्वांना कन्सेप्ट कळले असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यात आपण बघूया जनरल सोल्युशन. ओके बाय बाय.